शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रीय समन्वयक मंगलताई भुजबळ, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, राजेंद्र वाघमारे, संतोष लोंढे, राहुल उगले, शहाजीराजे भोसले, अनिल म्हस्के, बाळासाहेब आढाव, नासिर शेख आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। केंद्र सरकारने राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडला असल्याचा आरोप नागवडे यांनी यावेळी केला। इथेनॉल बंदी त्वरित उठवली पाहिजे, तेच कांदा निर्यात बंदीसुद्धा त्वरित उठवावी आणि दुधाला योग्य भाव मिळाला पाहिजे अशा मागण्याही नागवडे यांनी यावेळी मांडल्या। गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित अनुदान मिळावे, अग्रिम विमा सर्व शेतकऱ्यांना मिळावा, नगर दक्षिणमधील तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, ते शेतकऱ्यांना मागील थकीत अनुदान देण्यात यावे आदींसह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत राज्य सरकारचा जाहीर निषेध केला। या संदर्भात राजेंद्र नागवडे यांनी अधिक माहिती दिली। देशातील सर्व कांदा उत्पादकांच्या शेतकऱ्यांच्या वरती फार मोठ्या संकटात टाकण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। आज हा संपूर्ण शेतकरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालाय, त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही। ढसाढसा रडण्याचं काम त्या ठिकाणी शेतकरी करतोय, कारण अवकाळी पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, सगळ्या संकटातून त्यांनी कुठेतरी कांदा उत्पादन घेण्याचं काम केलं। तो कांदा आता तयार झालेला आहे, तो आता मार्केटला यायला सुरुवात झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदी करून त्याच्यावरती 40% टॅक्स लावण्याचं काम केलं आणि अशा पद्धतीनं आज जे कांद्याला 4,000 5,000 रुपये भाव मिळत होता, तो अचानक 1,000 ते 1,200 रुपयावरती आला आणि त्या शेतकऱ्याला जेवढे काही खर्च त्या पिकासाठी घेतलेत तेवढा सुद्धा त्या ठिकाणी आज त्याला मिळत नाही आणि त्याच्यामुळे संपूर्ण शेतकरी आणि संपूर्ण राज्यातला शेतकरी या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्यांच्या भावनेचा आदर करून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। देशामध्ये राज्यामध्ये आपण सगळ्यांनी जर पाहिलं तर आपल्या राज्याचे या ठिकाणी दूध विकास मंत्री एका बाजूला दुधाचा भाव 34 रुपये जाहीर करतात, परंतु प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी आज शेतकऱ्याला 24 रुपये सुद्धा भाव मिळत नाही। अशा प्रकारे आमच्या दूध उत्पादकांची सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घोर फसवणूक झालेली आहे। तो आता उद्ध्वस्त झालेला आहे, त्याला त्या ठिकाणी कशा प्रकारे आपलं हे जीवन जगावं अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आहे। दुधाचा भाव असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी कांद्याचा भाव असेल आणि आज शेतकऱ्यांच्या दृष्टीनं केंद्र सरकारने या ठिकाणी 10 वर्षाची योजना जाहीर केली की 10 वर्ष तुम्हाला इथेनॉलचे अशा प्रकारे आम्ही तुम्हाला उसाच्या इथेनॉल पासून चांगल्या प्रकारचा रेट देण्याचं या ठिकाणी जाहीर केलं आणि काल अचानक सरकारने या ठिकाणी निर्णय घेतला की या ठिकाणी तुम्हाला उसापासून जो ज्यूस आहे त्याच्यापासून तुम्हाला इथेनॉल करता येणार नाही, त्याच्यावरती बंदी घालण्याचं काम केलं। कोट्यावधी रुपयाच्या त्या ठिकाणी आपण भांडवलाची उभारणी करून हे प्रोजेक्ट उभं करण्याचं काम केलं, परंतु आज अशा प्रकारचा जो चुकीचा निर्णय घेतला त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे आणि सगळ्याच प्रश्नाबाबतीमध्ये कापसाची तीच परिस्थिती, विम्याची तीच परिस्थिती, त्यानंतर आपल्या तुरीची तीच परिस्थिती, अशा प्रकारे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारने केलंय आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। अशा प्रकारचं सरकार, या सरकारचा धिक्कार करण्यासाठी हल्लाबोल आंदोलन आम्ही या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयावरती या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळं निश्चित आज राज्यातला शेतकरी, आज आपण कुठेही पाहिलं तर त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे आणि अशा प्रकारे आम्हाला जी हमी भावाची सरकारने जाहीरपणे सांगितलं की आपल्याला त्या ठिकाणी शेतीला हमी भाव दिला जाईल आणि तुम्हाला दुप्पट उत्पादनाचं त्या ठिकाणी मदत होईल, परंतु खऱ्या अर्थानं या सरकारने आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक केली। म्हणून आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती हे हल्लाबोल आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि तशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना हे निवेदन दिलंय। या शासनाचा आम्ही धिक्कार करतो, या शासनाचा आम्ही हल्लाबोल करून त्यांना या ठिकाणी आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं निषेध करतो। जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्य सरकारवरती हल्लाबोल आंदोलन आज इथे सर्व अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील सर्व पक्षाचे पदाधिकारी यांनी इथे केलेलं आहे। आज आपण पाहत आहोत की भारत देश हा शेतीप्रधान देश आहे असं आपण अभिमानाने म्हणतो, परंतु या शेतीप्रधान देश असलेल्या भारतामध्ये शेतकऱ्यांची काय अवस्था केलेली आहे हे आपण सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहत आहात। कित्येक शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव मिळत नाहीये. त्याच्यानंतर कांदा निर्यात बंदी केली जाते, इथेनॉलवरती बंदी आणली जाते, शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाहीये, विमा अग्रिम हप्ता शेतकऱ्यांना मिळत नाहीये. दुष्काळग्रस्त जिल्हे जे काही जाहीर करायचे होते त्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर दक्षिणमधील एकही तालुका त्यांनी दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेला नाहीये. अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्यांना हे सरकार न्याय द्यायचं सोडून त्यांच्यावरती असे वेगवेगळ्या प्रकारच्या अडीअडचणी आणून त्यांना एक प्रकारे वेठीस धरून शेतकऱ्यांवरती माझा अन्याय केला जातोय. आज आपण म्हणतो की लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. मग माझ्या भारत देशाचा लाखाचा पोशिंदा जर माझा शेतकरी असेल तर या शेतकऱ्यांवरती अन्याय करण्याचा अधिकार या केंद्र सरकारला आणि या राज्य सरकारला कोणी दिला आहे? त्यांना हा जो कुणी अधिकार दिलेला नसून ते स्वतः फक्त हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करत आहेत. तोडा फोडा आणि राज्य करा ही भाजपची रणनीती आहे आणि ही रणनीती ते माझ्या शेतकऱ्यांवरती अन्याय करून लादत आहेत. भाजप सरकार हे मोदी सरकार हे व्यापाऱ्यांचे सरकार आहे आणि त्यामुळे ते शेतकऱ्यांवरती अन्याय करत आहे. येणाऱ्या छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश मधले निकाल जर आपण पाहिले तर ह्या निकालांमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी EVM मध्ये घोटाळे करून तिथे त्यांचं सरकार स्थापन केलेलं आहे. जर अशा पद्धतीनं हुकुमशाही करायची असेल आणि ह्यांना जनतेची गरज नाही, ह्यांना शेतकऱ्यांची गरज नाही, ह्यांना कोणाचीच गरज नाहीये, फक्त EVM मध्ये काहीतरी घोटाळे करायचे, आकडे बाहेर काढायचे आणि स्वतःचा विजय झाला म्हणून सगळीकडे मिरवायचं, अशा पद्धतीनं दहशत करून आणि ह्या पद्धतीनं ते जर आपली सत्ता स्थापन करून लोकांना आम्हीच फार मोठ्या देशामध्ये मोठा पक्ष आहोत असं म्हणून मिरवायचं असेल तर हे इथून पुढे चालणार नाही. काँग्रेस पक्ष हे कदापि सहन करणार नाही. मध्य प्रदेशमध्ये मी प्रभारी म्हणून काम करत असताना मध्य प्रदेशमध्ये जे काही EVM घोटाळे झाले त्या संदर्भामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे मला इथे एवढंच सांगायचं आहे की अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी जे काही आज इथे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाच्या नंतर त्या शेतकऱ्यांना आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य जर झाल्या नाहीत आणि त्या तात्काळ मागण्या जर राज्य सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरून आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन करू. प्रत्येक तालुक्यात आंदोलन करू. प्रत्येक गावागावामध्ये जाऊन हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असं या माध्यमातून मी इथे इशारा देते. आज जर पाहिलं तर प्रत्येकाच्या घरात कांदा आहे, प्रत्येकाच्या चाळीमध्ये कांदा आहे. 1,500 रुपयाने कांदा एकदम खाली आला आणि आता या निमित्तानं कांद्याचे लिलावच होतील का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. हा जो काही खऱ्या अर्थानं जिल्ह्यातलं होणार आहे त्यामुळे ही सगळी भावना अत्यंत तीव्रपणे या ठिकाणी या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आपण सरकारला कळवावी. दुधाच्या बाबत साहेब 34 रुपये शासनानं भाव बांधून दिला होता. आपला जिल्हा हा 24 रुपये सुद्धा भाव मिळत नाही आणि या निमित्ताने ही भावना आमची मांडावी. पीक विम्याची सगळ्यात महत्वाचं आहे साहेब. 2022 सालचे लोक इथे उपोषणाला बसले साहेब. 22 साल सुद्धा पीक विमा मिळाला नाही आणि या ठिकाणी आता हा पीक विम्याचा लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.